बाकीच्या देवाचं चरित्र थोडंसं वेगळं आहे आणि भगवान दत्तात्रेयाचं चरित्र थोडंसं वेगळं आहे. कारण हा अवतार कोण आहे एका देवाचा नाही आहे, तर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या तिघांचा मिळून एक अवतार आहे, तो म्हणजे दत्तात्रेय भगवंताचा. आणि बाकीच्या देवाचा अवतार कसा, एकाच रूपानं वेगवेगळे अवतार घेतले. या भूतलावरती सगळ्यात जास्त अवतार जर कोणी घेतले असतील ना तर भगवान विष्णूने अवतार घेतले. कारण गीतेमध्ये ते 10 अवतार सांगितलेत. कोणते कोणते? वराह, कच्छ, वामन, नरसिंह, राम, कृष्ण, बौद्ध, परशु आणि कल्की. हे भगवान विष्णूचे 10 अवतार आहेत बरं का. आणि मी जास्त काही उदाहरण नाही ठेवत, पण 4-5 उदाहरण तुमच्यापुढे ठेवते. आता हे भगवान दत्तात्रेयाचा, हे जे विष्णुदेवाचे मी 10 अवतार सांगितले ते पहिलं उदाहरण बरं का. दुसरं म्हणजे शंकर भगवंतानी, ज्याला आपण 11वा रुद्र म्हणतो, त्या मारुतीरायाचा अवतार घेतला. आदिशक्ती मातानी पार्वतीच्या रूपाचा अवतार घेतला. शेष भगवंतानी लक्ष्मणाचा अवतार घेतला. म्हणजे प्रत्येक देवानी एकाच रूपाने पण वेगवेगळे अवतार घेतले. पण असा एक देव आहे, त्या 3 देवांनी मिळून एक अवतार घेतला, तो म्हणजे दत्तात्रेय भगवंताचा अवतार घेतला. मग महाराज त्यांचं रूप आहेच थोडंसं वेगळं. मग देव अवतार कधी घेत असतो, देवाला अवतार का घ्यावा लागतो? धर्माचं रक्षण करण्यासाठी तो देव अवतार घेत असतो. मग महाराज गीतेतला पहिला श्लोक आहे कोणता, तर तुकाराम महाराज म्हणतात, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, ओ आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी.
कधी कधी अवतार घेत असतो महाराज. या भूतलावरती देव जेव्हा भक्तावरती संकट येतं, जेव्हा पाप जास्त होतं, तेव्हा त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाला या भूतलावरती, या पृथ्वी तलावरती त्या देवाला अवतार घ्यावा लागतो महाराज. दुष्टांचा नाश करण्यासाठी, दुष्टांचा वध करण्यासाठी आणि भक्तांचा सांभाळ करण्यासाठी त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाला अवतार घ्यावा लागतो. मग देव कधी कधी अवतार घेत असतो. देवाला का अवतार घ्यावा लागत असतो, तर तुळशीदास महाराजांनी रामायणामध्ये याचं खूप गोड असं वर्णन केले. जब जब होय धर्म की हानी, वाढबी असुरथम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. कधी अवतार घेत असतो. जब जब होय धर्म की हानी, वाढबी असुरधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगलहारी, द्रहुषु दशरथ अधीर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. या धर्माचं रक्षण करण्यासाठी त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाला अवतार घ्यावा लागतो. मग प्रत्येक देवाने काहीतरी कारणास्तव अवतार घेतला, पण भगवान दत्तात्रयानं कोणतेही कारण नसताना अवतार घेतला. मग बाकीच्या देवाचा अवतार थोडासा वेगळा आहे आणि भगवान दत्तात्रयाचा अवतार थोडासा वेगळा आहे. मग आहे तरी नेमकं कसा भगवान दत्तात्रयाचा अवतार, तर अभंगाच्या प्रथम चरणात. तीन सिरे सहा हात, सहा
तो देव कसा आहे तर त्याला 3 शिरे 6 हात आणि त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाला माझा साष्टांग दंडवत प्रणिपात. मग महाराज देव कधी अवतार घेत असतो धर्माचं रक्षण करण्यासाठी त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाला या भूतलावरती अवतार घ्यावाच लागतो महाराज. मग प्रत्येक देवाने काहीतरी कारणास्तव अवतार घेतला. बघा आता जर मूर्ती नसली भगवान दत्तात्रयाची तर आपण एका वृक्षाची पूजा करतो. त्याला काय म्हणतात? औदुंबराचं झाड असंही आपण त्याला म्हणतो. औदुंबराच्या झाडाची आपण पूजा करतो कारण आपण असं मानतो की औदुंबराच्या झाडामध्ये भगवान दत्तात्रयाचा वास आहे. त्यामुळं आपण काय करत असतो? औदुंबराच्या झाडाची पूजा अर्चा करत असतो. मग महाराज प्रत्येक देवाने काहीतरी कारणास्तव अवतार घेतला बरं का. श्री रामचंद्र प्रभूने अवतार घेतला रामाचा वध श्री रामचंद्र प्रभूने अवतार घेतला रावणाला मारण्याकरता. श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार घेतला कंसाला मारण्याकरता. पण भगवान दत्तात्रयानं कोणालाच मारण्याकरता अवतार घेतला नाही. मग कशासाठी घेतला तर आपल्या अंतःकरणामधील जे शत्रू आहेत ना कोणते कोणते काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार हे 6 षडविकार मारण्याकरता भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला. म्हणून महाराज जेवढी होईल तेवढी भगवान दत्तात्रयाची मनाभावातून पूजा अर्चा स्मरण करत जा. महाराज कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर एकतर देवाची कृपा व्हावी लागते किंवा संतांची कृपा व्हावी लागते किंवा गुरुची कृपा होणं आवश्यक आहे महाराज. कारण गुरुची जर कृपा असली ना तर कोणतंही काम करायला अवघड जात नाही. प्रत्येक काम आपल्याला सोपंच वाटतं. आपल्या गुरुची जर कृपा आपल्यावर असली ना तशीच आपल्या मोरे बाबांची कृपा आपल्या सगळ्यांवरती आहे. म्हणून आपलंही काम सोपंच होतं. कारण महाराज ते रोज देवाचं भगवान दत्तात्रयाची मनाभावातून सेवा करतात आणि त्यांना असं म्हणतात की त्यांना देवसुद्धा प्रसन्न झाला आहे भगवान दत्तात्रय. म्हणून महाराज त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यावर त्यांच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे आणि आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून आपल्यालाही काही भ्यायची गरज नाही. एक तर संतांची कृपा व्हावी लागते देवाची किंवा गुरुची कृपा होणं आवश्यक आहे महाराज. गुरुची जर कृपा झाली ना तर कुठलंही काम सोपं होतं. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ बघा आपल्या या भूतलावरती गुरु होऊन गेले. गुरु शिष्याची जोडी बरं का. तसे गुरु आजपर्यंत झाले पण आता होतील का नाही असं सांगता येत नाही. कारण गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ ही पहिली जोडी, ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ ही दुसरी जोडी, निळोबाराय आणि तुकोबाराय ही तिसरी जोडी या भूतलावरती होऊन गेली महाराज गुरु शिष्याची. कारण त्यांची ताकद वेगळी होती, त्यांचं नामस्मरण वेगळं होतं, त्यांचा भाव वेगळा होता आणि आपलं सुद्धा वेगळं आहे महाराज. आताचं सगळं वेगळं आहे कारण हे कलियुग आहे महाराज. मग भगवान गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ असं जाऊ लागले. जात असताना मच्छिंद्रनाथाला ओढ्याचा वास आला. मच्छिंद्रनाथ म्हटले की गोरक्षा मला ओढ्याचा वास येतोय रे, आज मला खूप ओढे खावे असे वाटत आहेत. तेव्हा गोरक्षनाथ म्हणले हो गुरुजी, मी जेव्हा भिक्षा मागायला येतो ना त्यावेळेस मी तुम्हाला ओढे आणेन. मच्छिंद्रनाथ म्हणले ठीक आहे. गुरुजी आणि गोरक्षनाथ आश्रमावरती गेल्यानंतर गोरक्षनाथ थोडा वेळ बसले आणि म्हणले गुरुजी तुम्हाला ओढे खावे असे वाटतात ना तर मी काय करतो आता मधुकरी भिक्षा मागायला जातो. तेव्हा ती जी झोळी होती ना ती झोळी उचलली आणि आपल्या काखेमध्ये अडकली आणि भिक्षा मागायला गेली. ज्या बाईच्या घरी ते ओढे केले होते ना त्या बाईच्या दाराच्या समोर जाऊन थांबले आणि म्हणू लागले भिक्षा दे भिक्षा दे म्हणल्या बरोबर त्या बाईने दरवाजा उघडला आणि कोरडा शिदा घेऊन आली. गोरक्षनाथ म्हटले माय आज मला कोरडा शिदा हवा नाही. मग काय हवंय तुला? तुझ्या घरी जे ओढे केलेत ना ओढे ते माझ्या गुरुला खावे असे वाटतात. म्हणे हो तुझ्या गुरुला लय खाण्याची चटक आहे काही काही, मी नाही देणार, जा इथून. तेव्हा गोरक्षनाथ म्हणले हे बघ माय तुला काय म्हणायचंय ते मला म्हण पण माझ्या गुरुला काही म्हणू नको बरं का. म्हणे हो तुला एवढी तुझ्या गुरुची माया आहे ती काय करू शकतो तुझ्या गुरुसाठी. तेव्हा गोरक्षनाथ म्हणले मी
माझ्या गुरुसाठी तू जे म्हणशील ते करेल. तू जीव जरी दे म्हणलीस ना तरी मी माझ्या गुरुसाठी जीवसुद्धा द्यायला तयार आहे. हो म्हणे, तुझ्या गुरुवरती तुझा एवढा भाव आहे. गोरक्षनाथ म्हणले, हसले आणि म्हणले, हो माझ्या गुरुवरती माझं एवढं प्रेम आहे, मी जीवसुद्धा द्यायला तयार आहे. म्हणे, हो जीव द्यायची गरज नाही, तुझा जो डोळा आहे ना तो काढून माझ्या हातात दे. तू या हातात तुझा डोळा द्यायचा काढून आणि मी लगेच ह्या हातात ओढे देणार. तेव्हा गोरक्षनाथाने काय केलं, आपला डोळा जो होता ना तो आपल्या नखाने काढला आणि त्या बाईच्या हातामध्ये दिला. त्या बाईने ओढे दिले, गोरक्षनाथाने ते ओढे घेतले आणि गोरक्षनाथ निघाले. आश्रमावरती गेल्यानंतर गोरक्षनाथाने ते ओढे दिले मच्छिंद्रनाथाला. कारण महाराज आपला शिष्य काय करतो काय नाही हे सगळं आपल्या गुरुला माहीत असते. आपल्याला मोप वाटतं त्यांना काही माहीत नसतं, पण आपण काय करतो काय नाही सगळं आपल्या गुरुला माहीत असतं बरं का. जसं आपल्या गुरु महाराजांना माहिती आहे आपण काय करतो काय नाही, तसं मच्छिंद्रनाथाला सगळं माहीत होतं, कारण ते अंतर्यामी गुरु होते. मग मच्छिंद्रनाथ हसले आणि म्हणाले, गोरक्षा आणले कावडे, दे बरं इकडं. पण गोरक्षा तू तुझ्या डोळ्याला का हात लावलास रे, हात काढ ना. नाही म्हणे, गुरुजी काय झालं, मी जेव्हा रस्त्याने येऊ लागलो ना तेव्हा वाटूळ आली आणि छोटासा एक दगड जे होता ना खडा तो उडला आणि माझ्या डोळ्यात गेला आणि ते पाणी येते त्यामुळं मी काय केलं, एक हात डोळ्याला लावला आणि एका हातात ओढे आणले. म्हणे ठीक आहे गोरक्षा. गोरक्षनाथ लांब जाऊन बसले. मच्छिंद्रनाथ म्हणले, गोरक्षा एवढ्या दूर का गेलास रे आज, रोज तर मला सोडत नाहीस आणि आज एवढ्या दूर जाऊन बसलास, काय कारण आहे. नाही म्हणे, ते डोळ्यातून खूप पाणी येतंय ना खडा गेल्यामुळं, त्यामुळं मी दूर जाऊन बसले. नाही म्हणे, गोरक्षा इकडे काय ते मला खरं खरं सांग. गोरक्षनाथ आले आणि म्हणाले, गुरुजी तुम्हाला ओढे खायचे होते ना म्हणून मी त्या बाईच्या घरी गेलो, पण ती बाई तुमच्या विषयी वाईट बोलू लागली. मी म्हटलं, माय तुला जे काय बोलायचं ना ते मला बोल, पण माझ्या गुरुला काही म्हणू नको. तेव्हा मच्छिंद्रनाथ हसले आणि म्हणाले, वेड्या तुला काय वाटतं मला काहीच माहीत नाही, मला सगळं माहीत असतं. काय गरज होती त्या बाईला डोळा द्यायची काढून, मी एक वेळ सोडे खाल्ले नसते. पण मच्छिंद्रनाथाला पाहायचं होतं की गोरक्षनाथाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, ते काय काय करू शकतात गुरुसाठी, हे मच्छिंद्रनाथाला पाहायचं होतं. कारण ते अंतर्यामी गुरु होते, त्यांना काही माहीत नव्हतं का त्यांच्या डोळ्याला काय झालं काही नाही. पण त्यांनी काय केलं, त्यांची परीक्षा बघण्यासाठी त्यांना विचारलं नाही महाराज. ते गुरु आणि शिष्याचं प्रेम वेगळं होतं आणि आत्ताच्या गुरु आणि शिष्याचं प्रेम वेगळे महाराज. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ, ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ, तुकोबाराय आणि निळोबाराय, ह्या गुरु शिष्याच्या जोड्या या पृथ्वी तलावरती होऊन गेल्या महाराज. त्या खूप श्रेष्ठ होत्या, त्यांच्याकडे खूप ताकद होती महाराज. ते गुरु शिष्य वेगळे होते आणि आताचे गुरु शिष्य वेगळे आहेत महाराज. म्हणून मला आपले गुरु कसे आहेत मोरे बाबा, त्यांच्याकडेही तेवढीच ताकद आहे. कारण भगवान दत्तात्रेयानं त्यांना दर्शन देणं म्हणजे काय सोपं आहे का महाराज. कारण खूप जन्माचं पुण्य लागतं तेव्हा कुठं देवाचं दर्शन भेटत असतं बरं का. कारण कुणालाही देवाचं दर्शन भेटत नाही. आपल्याला भेटतं का देवाचं दर्शन म्हणल्यानं, भेटत नाही. आपल्याला बारीत थांबावं लागतं घंटाभर, तेव्हा कुठं आपल्याला देवाचं दर्शन भेटतं. पण त्यांना साक्षात देवानं दर्शन देणं म्हणजे काय सोपं नाही महाराज. कारण आदमी कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, आदमी कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो हमारे मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है, वो सबसे बड़ा होता है. असे आमचे बाबाजी हे प्रत्येकाच्या संकटामध्ये ठामपणे उभे असतात, भक्तांचं संकट दूर करतात, भक्तांचं दुःख निवारण करतात. असे आमचे मोरे बाबा यांचा कायम आशीर्वाद आमच्या असाच पाठीशी राहो हीच परत एकदा दत्तात्रेय चरणी प्रार्थना करते. विठ्ठल विठ्ठल. मग तुकाराम महाराजांना प्रश्न केला की हो पण तो देव आहे तरी कसा नेमका. तर तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात काके झोळी पुढे स्वान, काके पुढे पुढे स्वान, काके झोळी
आखेमध्ये झोळी आणि पुढे 4 श्वान आहेत. ते 4 श्वान म्हणजे ते 4 वेद आहेत महाराज. कारण कुठलंही संकट निवारण्याकरता देवाची, गुरुची किंवा संतांची कृपा होणं आवश्यक आहे. बघा आता आपल्या अंतःकरणातील षडविकार मारण्याकरता, बरं का, जे शत्रू आहेत ना ते मारण्याकरता. कारण एक दुकानदार होता, तो तुकाराम महाराजांकडे गेला आणि म्हणाला, महाराज तुम्हीच तर म्हणता की देवाचं भजन, देवाचं स्मरण, नामस्मरण केल्यावरती देव आपल्याला दर्शन देत असतो. पण महाराज मला नाही, या संसाराच्या राड्यातून मला देवाचं दर्शन करायला वेळच भेटत नाही हो. म्हणे, महाराज मला काहीतरी उपाय सांगा. तुकाराम महाराज म्हणले, तू काय करतोस? तो म्हणला, महाराज माझं छोटंसं दुकान आहे. बर, तुझ्या दुकानामध्ये काय काय आहे? महाराज रोज ज्या वस्तू लागतात तेच मी ठेवतो. पण पहिल्या दुकानामध्ये सगळं भेटायचं बरं का, आताच्या काही भेटतं काय नाही, कारण वेगवेगळे दुकान निघलेत. मग तुकाराम महाराज म्हणले, ऐक तुझ्या दुकानामध्ये काय फळ आहे? तो म्हणला, हो महाराज काय फळी आहे. म्हणे, जायफळ? हो महाराज जायफळी आहे. मायफळ? हो महाराज मायफळी आहे. मिरे? हो महाराज मिरे आहे. जिरे? हो महाराज जिरेही आहे. हिंगही आहे. बघा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर माझं हे सगळं मी जे आता ही सांगते ना ते जर तुम्हाला कळालं ना तर माझं पूर्ण कीर्तन कळालं मी असं समजेल. म्हणून लक्ष देऊन ऐका बरं का. तुकाराम महाराज म्हणले, तुला समजलं नाही ना वेड्या, ऐक. काय फळ आहे? हो महाराज कायफळी आहे. जायफळ? हो महाराज जायफळी आहे. मायफळ? हो महाराज मायफळी आहे. मिरे? हो महाराज मिरेही आहे. जिरेही आहे. हिंगही आहे. मग तो म्हणला, महाराज मला तरीही कळालंच नाही हो, परत एकदा सांगा ना. तेव्हा तुकाराम महाराज म्हणले, ऐक तू काय कर, माझ्याकडं बघ. तसं तुम्ही माझ्याकडं बघा बरं का, तुम्हालाही समजलं नाही. तुकाराम महाराज म्हणले, हे बघ, हे शरीर जे आहे ना हे काय फळ? एक दिवशी जायफळ. कुठं? घरी का? नाही. आता काय माहीत कोणाला कसं भेटतं. गोईंग टू यमपुरी का घरी जायचंय का? नाही. मग हे शरीर जे आहे ना हे काय फळ? एक दिवशी जायफळ, कारण ते आहे मायफळ. ह्याच्यातला मिरे म्हणजे मीपणा, ज्या दिवशी चिरे त्या दिवशी हिंगदेव आपल्याच जवळ आहे. पण महाराज काय करावं, मोठ्या मोठ्याच्या अंतःकरणातून हा मीपणा जात नाही. बघा प्रत्येक जण म्हणतं मी आहे म्हणून कार्यक्रम होतो, मी आहे म्हणून सप्ताह होतो, मी आहे म्हणून टाळकरी येतात, मी आहे म्हणून ऐकायलाही बसतात. म्हणजे मी 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 आणि प्रत्येक माता माऊल्याचा शब्द असतोच बघा. मी आहे म्हणून टिकली, नाही तर दुसरी असती तर कधीच गेली असती. विठ्ठल विठ्ठल. हा मीपणा जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामधून जात नाही ना तोपर्यंत कोणते हा एक जरी षडविकार आपल्या अंतःकरणामधून निघून गेला ना तरी सुद्धा माणूस देव बनू शकतो. हे मी नाही सांगत, तर तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार गेला तुका देव झाला, तुका देव झाला, तुका देव झाला. तुका म्हणे देव झाला. तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार ह्याच्यातला एक जरी षडविकार आपल्या अंतःकरणामधून निघून गेला ना तरी देव भेटायला काय, देव व्हायला सुद्धा वेळ लागत नाही महाराज. असे आपले मोरे बाबा आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग तुकाराम महाराज म्हणतात, तो देव नेमका आहे तरी कसा? त्याच्या माथ्यावरती काय आहे, त्याच्या पायामध्ये काय आहे, त्याच्या हातामध्ये काय आहे? तर तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात,
त्याच्या माथ्यावरती जठा बांधलेली, अंगावरती विभूती, एका हातामध्ये शंख चक्र गदा, हाती पायी खडावा, गर्जती विठाला विठाला.